नमस्कार, मैत्रेयमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनुजा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिलेबस आपण कव्हर करायला सुरुवात केलेली आहे. मॉड्यूल वाईज आपण लॉचा सिलेबस कव्हर करत आहोत. तर आता आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिलं मॉड्यूल इंट्रोडक्शन टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशनमधला पहिला पॉईंट कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या संदर्भातला पाहिला होता. आता आपण आज या व्हिडिओमध्ये दुसरा पॉईंट समजून घेणार आहोत. काय आहे? कन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल लॉ अँड कॉन्स्टिट्युशनलिझम. मागच्या व्हिडिओमध्ये मी कॉन्सेप्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन समजावली होती. काय असतं कॉन्स्टिट्यूशन? सेट ऑफ रूल्स, रेग्युलेशन्स ह्याचं मिळून जे रूल बुक बनतं त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. मग आज या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि कॉन्स्टिट्युशनलिझम. आता बघा, कॉन्स्टिट्यूशन ही कन्सेप्ट ही एक लहान कन्सेप्ट आहे. ओके, कॉन्स्टिट्यूशन एक लहान कन्सेप्ट आहे आणि कॉन्स्टिट्युशनल लॉ ही एक मोठी कन्सेप्ट आहे. आता कसं काय आहे आपला पहिला पॉईंट? कॉन्स्टिट्युशनल लॉ रेफर्स टू द बॉडी ऑफ लॉ दॅट इंटरप्रिट्स, अप्लाइज अँड एन्फोर्सेस. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्सचं इंटरप्रिटेशन येतं, ॲप्लिकेशन येतं आणि एन्फोर्समेंट येते. फक्त कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन्स करून भागत नाही, तर आपल्याला त्या प्रोव्हिजनला अनुसरून कायदे बनवावे लागतात. जे लेजिस्लेचर आहे ते काही लॉज पास करतं, काही ॲक्ट्स पास करतं आणि ते कायदे देश चालवतात. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन हा एक सर्वोच्च कायदा आहे, पण ह्या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत, प्रोव्हिजन्स आहेत, त्याला अनुसरून, त्याला डोळ्यासमोर ठेवून काय केलं जातं? कायदे बनवले जातात आणि मग ते असतं कॉन्स्टिट्युशनल लॉ. ते कॉन्स्टिट्युशनल लॉच्या कक्षेमध्ये येतं. इट एनकम्पसेस ज्युडिशियल रुलिंग, स्टॅट्यूट्स, लीगल डॉक्ट्रिन्स दॅट गव्हर्न हाऊ द कॉन्स्टिट्यूशन इज अप्लाइड इन प्रॅक्टिस. ओके, प्रॅक्टिसमध्ये कसं कॉन्स्टिट्यूशन येणार? तर त्यासाठी काय असतं? ज्युडिशियल रुलिंग्स असतात. म्हणजे आपली ज्युडिशरी आपल्याला काही प्रेसिडेंट सेट करून देते. ते ज्युडिशियल रुलिंग्स, स्टॅट्यूट्स, लीगल डॉक्ट्रिन्स हे सगळ्यांनी मिळून बनलेलं असतं कॉन्स्टिट्युशनल लॉ. म्हणून मी काय म्हटलं, कॉन्स्टिट्युशनल लॉ ही एक मोठी कन्सेप्ट आहे, वेअरॅज कॉन्स्टिट्यूशन एक लहान कन्सेप्ट आहे. Constitutional law deals with specific cases and issues related to the constitution. कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातले ज्या काही स्पेसिफिक केसेस असतात, इश्यूज असतात, त्यांच्यासोबत कॉन्स्टिट्यूशन डील करतं, कॉन्स्टिट्युशनल लॉ डील करतं. कोणत्या स्पेसिफिक केसेस आहेत, इश्यूज आहेत? पहिला आहे इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स. म्हणायचं काय आहे कॉन्स्टिट्यूशनला? राईट टू इक्वॅलिटी दिलंय, पण ह्या राईट टू इक्वॅलिटीवर बेस एन नंबर ऑफ ॲक्ट्स आहेत, बरोबर? मग त्या प्रोव्हिजन्सचं योग्य इंटरप्रिटेशन करून काही कायदे तयार करणं, आणि ते कायदे असतात कॉन्स्टिट्युशनल लॉ. कॉन्स्टिट्युशनल लॉच्या कक्षेत काय येतं? पहिलं आहे इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स, दुसरं आहे द प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स, तिसरं आहे द बॅलन्स ऑफ पॉवर्स बिटवीन डिफरंट ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट. काय डिफरंट ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट आहेत? लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी यांच्यातील पॉवरचा बॅलन्स. सो हे सगळं कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये कव्हर होतं. आता इथे मी काही पॉईंट्स दिले होते, पण जर हा प्रश्न कॉन्स्टिट्युशनल लॉ आणि कॉन्स्टिट्युशनलिझम हा 10 किंवा 15 मार्काला आला, तर आपल्याला काय लिहावं लागेल? याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स सुद्धा द्यावे लागतील. आपल्या ॲन्सरला आपण डिस्क्रिप्टिव्ह ॲन्सर लिहितोय, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला त्याला जस्टिफाय करावं लागेल, आपल्याला पटवून द्यावं लागेल की हो, आम्हाला ही खरंच कन्सेप्ट समजली आहे. सो आता ह्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी आहे. कोणता आर्टिकल? आर्टिकल 17, बरोबर? आर्टिकल 17 मध्ये काय आहे? ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटीची प्रोव्हिजन आहे. पण त्याचबरोबर द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 मध्ये ॲबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटीला पनिशेबल ऑफेन्स बनवलाय. ओके, म्हणजे
अनटचेबिलिटी अबॉलिश करायची आहे कॉन्स्टिट्यूशनला. कॉन्स्टिट्यूशनने सुद्धा त्याच्या संदर्भातली प्रोव्हिजन केलेली आहे, पण फक्त कॉन्स्टिट्यूशन मधलीच प्रोव्हिजन आहे का अनटचेबिलिटीच्या संदर्भात? नाही. तर हा जो ऍक्ट आहे, हा पर्टिक्युलर ऍक्ट आहे, हा कॉन्स्टिट्यूशनल लॉ आहे, कॉन्स्टिट्यूशनल ऍक्ट आहे, द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट, तो सुद्धा डील करतोय अनटचेबिलिटीच्या अबॉलिशनच्या संदर्भात. म्हणजे हे प्रिन्सिपल होतं जे कॉन्स्टिट्यूशनने घालून दिलेलं होतं किंवा कॉन्स्टिट्यूशन मधलं होतं, प्रिन्सिपल आणि प्रोव्हिजन होती कॉन्स्टिट्यूशन मधली, आणि त्याला डोळ्यासमोर ठेवून त्याला इंटरप्रिट करत ह्या कायदा तयार झाला. म्हणजे हे काय झालं? ॲप्लिकेशन झालं, कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजनचं ॲप्लिकेशन झालं. तर हे काय आहे? हा आहे कॉन्स्टिट्यूशनल लॉची कन्सेप्ट. ओके, आता आपण पुढची कन्सेप्ट आपली बघूयात, कॉन्स्टिट्यूशनलिझम. ह्याला मराठीत म्हणतात घटनात्मक वाद. ओके, काय आहे कॉन्स्टिट्यूशनलिझम? ही एक फिलॉसॉफिकल कन्सेप्ट आहे. आपण जसं फिलॉसॉफीतल्या वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट्स पाहतो ना, जसं की गांधीवाद असेल किंवा अशा वेगळ्या वेगळ्या वाद लावून आपण ज्या कॉन्सेप्ट पाहतो त्याला आपण एक फिलॉसॉफिकल टच देतो. पण इथे आपण फिलॉसॉफिकल दृष्टीने न बघता पॉलिटिकल दृष्टीने कॉन्स्टिट्यूशनलिझम समजून घेणार आहोत. तो काय आहे कॉन्स्टिट्यूशनलिझम? ठीक आहे. अकॉर्डिंग टू लॉर्ड ॲक्टन, बघा लॉर्ड ॲक्टनचा एक फेमस कोट आहे ज्याच्यात लॉर्ड ॲक्टन म्हणतो की पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. एक व्यक्ती आहे किंवा एक इन्स्टिट्यूशन आहे, एक, ओके, या एका व्यक्तीकडे किंवा एका इन्स्टिट्यूशनकडे सगळी पॉवर दिली. त्यांनीच लॉ मेकिंग करायचं, त्यांनीच इंटरप्रिटेशन ऑफ लॉ करायचं, त्यांनीच जे काही पुढे जाऊन जर काही वाद झाला तर त्याच्यामध्ये काय करायचं, जस्टिस डिलिव्हरी सिस्टीममध्ये पण तीच व्यक्ती तीच इन्स्टिट्यूशन. काय होईल? एकाच व्यक्तीच्या हातात जर सगळी पॉवर आली तर काय वाढेल? करप्शन वाढेल. कारण तुम्ही पॉवर, काय म्हणतो लॉर्ड ॲक्टन? पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली. तुम्हाला जर ॲब्सोल्यूट पॉवर मिळून गेली किंवा एखाद्या व्यक्तीला जर सगळ्या प्रकारची पॉवर देण्यात आली तर खूप जास्त चान्सेस असतात की करप्शन होईल. ठीक आहे. विच मीन्स द एक्सरसाइज ऑफ अनरिस्ट्रिक्टेड पॉवर सेंट्रलाइज्ड इन अ स्मॉल नंबर ऑफ hands at the center of affairs may endanger people's freedom. त्यामुळे लोकांचं जे स्वातंत्र्य आहे ते धोक्यात येऊ शकतं. लोकशाही अशा प्रकारे सर्वाईव्ह होणार नाही जर एकाच व्यक्तीच्या हातात सगळी पॉवर गेली. गव्हर्नमेंटच्या पण एकच इन्स्टिट्यूशन असेल आणि तिच्याच हातात सगळी पॉवर आहे तर खूप जास्त चान्सेस आहेत काय होईल? करप्शन होईल आणि पीपलचं जे फ्रीडम आहे ते एंडेंजर्ड होईल. पीपलच्या फ्रीडमला हार्म पोचेल. अकॉर्डिंग टू डब्ल्यू वॉल्चो, कॉन्स्टिट्यूशनलिझम इज अ सेट ऑफ रूल्स or norms creating, structuring and defining the limits of government authority. काय कॉन्स्टिट्यूशनलिझमची डेफिनेशन यांनी दिली आहे? तर कॉन्स्टिट्यूशनलिझम इज अ सेट ऑफ रूल्स अँड नॉर्म्स क्रिएटिंग, स्ट्रक्चरिंग अँड डिफायनिंग द लिमिट्स ऑफ गव्हर्नमेंट ऑथॉरिटी. लिमिटेड गव्हर्नमेंट सांगतं कॉन्स्टिट्यूशनलिझम. लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉवरवरती लिमिट्स लावायच्या जेणेकरून ॲब्सोल्यूट पॉवर त्यांच्या हातात जाऊ नये. जर ॲब्सोल्यूट पॉवर गेली तर काय होईल? पीपलचं फ्रीडम एंडेंजर्ड होईल. अ थिअरी ऑफ लिमिटेड गव्हर्नमेंट. फंडामेंटली कॉन्स्टिट्यूशनलिझम implies limited government or restrictions on it. जे आता आपण पाहिलं. It stands in opposition to arbitrary rule. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनलिझम ॲज अ रूल ऑफ लॉ. आता कॉन्स्टिट्यूशनलिझम आपण बघूयात ॲज अ रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ काय असतो? रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य. Rule of law ensures that all governmental actions are conducted within a legal framework. सगळ्या ज्या काही गव्हर्नमेंटल ॲक्शन आहेत त्या लीगल फ्रेमवर्कमध्ये पार पडायला हव्यात हे इन्शुअर करतो रूल ऑफ लॉ. प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट असतं, इक्वॅलिटी बिफोर लॉ असतं, हे सगळं रूल ऑफ लॉमध्ये येतं. बरोबर. त्याचबरोबर प्रिव्हेंटिंग आर्बिटरी यूज ऑफ पॉवर.
खूप जास्त प्रमाणात असा आर्बिट्ररी यूज पॉवरचा टाळतं किंवा आर्बिटरी यूजला प्रिव्हेंट करतं रूल ऑफ लॉ. कॉन्स्टिट्युशनलिझम अपहोल्ड्स द रूल ऑफ लॉ बाय एस्टॅब्लिशिंग चेक्स अँड बॅलन्सेस. बघा 3 गव्हर्नमेंटच्या ब्रांचेस असतात, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. तर हे जे रूल ऑफ लॉ आहे त्या रूल ऑफ लॉच्या प्रिन्सिपलमुळे आणि कॉन्स्टिट्युशनलिझममुळे काय होतं, चेक्स अँड बॅलन्स राहतो, एक दुसऱ्यावरती चेक्स अँड बॅलन्स ठेवला जातो. ओके. प्रोटेक्टिंग फंडामेंटल राईट्स अँड इन्शुरिंग अकाउंटेबिलिटी, देअर बाय मेंटेनिंग अ जस्ट अँड डेमोक्रॅटिक सोसायटी. त्यामुळे जस्ट आणि डेमोक्रॅटिक सोसायटी अस्तित्वात येते. सेपरेशन ऑफ पॉवर्स डॉक्ट्रिन, आता मी जे सांगितलं सेपरेशन ऑफ पॉवर्स डॉक्ट्रिन, इंडियामध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर नाही आहे, जसं US मध्ये आहे. स्ट्रिक्ट सेपरेशन आहे, म्हणजे लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्हच्या मॅटरमध्ये काहीच ढवळाढवळ करत नाही, एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरीच्या मॅटरमध्ये ज्युडिशरी एक्झिक्युटिव्ह, म्हणजे स्ट्रिक्ट सेपरेशन आहे. पण इंडियामध्ये तसं नाही आहे, इंडियामध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर्स नाही आहे. पण लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियल पॉवर्स रिमेन डिस्टिंक्ट टू प्रिव्हेंट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑथॉरिटी. पण एकाच व्यक्तीकडे किंवा एकाच इन्स्टिट्यूशनकडे सगळ्या पॉवर नाही दिलेल्या, बरोबर. लेजिस्लेचर लॉ मेकिंगचं काम करतं, एक्झिक्युटिव्ह लॉ इम्प्लिमेंट करण्याचं काम करतं आणि ज्युडिशरी काय करतं, ज्युडिशरी लॉ एन्फोर्स करतं. म्हणजे जर कायद्याचा भंग झाला असेल, कोणाचा अधिकाराचं हनन झालेलं असेल तर ज्युडिशरी पिक्चरमध्ये येऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतं, बरोबर. म्हणजे तिन्ही गोष्टी वेगवेगळी इन्स्टिट्यूट करते. आता बघा, जी व्यक्ती लॉ बनवतीये तिनेच जर ज्युडिशरीचं फंक्शन करायला सुरुवात केली किंवा जी लॉ इम्प्लिमेंट करते तिने ज्युडिशरीचं फंक्शन पार पाडायला सुरुवात केली तर काय होईल, कदाचित आता त्यांनी इम्प्लिमेंटेशनमध्ये जर काही गडबड केलेली असेल, गफला केलेला असेल तर ते लपवून ठेवतील, न्याय मिळणार नाही, कायद्याचं राज्य येऊ शकणार नाही, बरोबर. त्यामुळे ह्या सेपरेशन ऑफ पॉवर जे डॉक्ट्रिन आहे ते काय करतं, ते प्रिव्हेंट करतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑथॉरिटी अँड सेफगार्ड डेमोक्रेसी अँड इंडिव्हिज्युअल राईट्स. ओके. तिसरा पॉइंट आहे द पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. Judicial review ensures that laws and government actions comply with the constitution. Judicial review घेता येतो ज्युडिशरीला. ज्युडिशरी सेपरेट आहे बघा लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह पासून, आणि ती पूर्णपणे सेपरेट असल्यामुळे काय होतं, ते एकदम फ्री आणि फेअर वेने रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि ज्युडिशियल रिव्ह्यू घेतल्यामुळे काय होतंय, लॉज अँड गव्हर्नमेंट ॲक्शन्स कंप्लाय विथ कॉन्स्टिट्यूशन आहेत का, कॉन्स्टिट्यूशनला धरून आहेत का, हे पाहिलं जातंय किंवा हे पाहता येतंय ज्युडिशियल रिव्ह्यूमधून. ठीक आहे. आता मगाशी मी सांगितलं की कॉन्स्टिट्युशनलिझम हा एक मोठा सर्कल आहे. हा ब्ल्यू कलरमध्ये जे आहे ते कॉन्स्टिट्युशनलिझम आहे आणि हे जे येलो कलरमध्ये आहे ते कॉन्स्टिट्यूशन आहे. कसं, कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय आहे, लिमिटिंग पॉवर ऑफ गव्हर्नमेंट आहे, बरोबर. म्हणजे एकाच व्यक्तीच्या हातात सगळ्या पॉवर जाऊ नयेत म्हणून घेतलेली स्टेप आहे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सच्या संदर्भातली, बरोबर. पण फक्त काय कॉन्स्टिट्यूशन मधल्याच प्रोव्हिजन्सनी कॉन्स्टिट्युशनलिझम इन्श्युअर होतंय का, नाही. करप्शनच्या रिलेटेड पण ऍक्ट्स आहेत आपले. मग करप्शनच्या विरोधातले जे ऍक्ट आहेत ते सुद्धा कॉन्स्टिट्युशनलिझमलाच प्रमोट करतायत, त्याच्यातून सुद्धा कॉन्स्टिट्युशनलिझमच इन्श्युअर होत आहे. त्यामुळे हे जे ब्ल्यू कलरचं सर्कल आहे ते कॉन्स्टिट्युशनलिझमचं आहे आणि हे जे येल्लो कलरचं सर्कल आहे ते कसलं आहे, कॉन्स्टिट्यूशनचं आहे. सेम जसं मगाशी सांगितलं, कॉन्स्टिट्युशनल लॉ एक मोठं सर्कल आहे कारण ह्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन आहे, स्टॅट्यूट्स आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, म्हणजे एन नंबर ऑफ थिंग्स आहेत कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये. पण कॉन्स्टिट्यूशन एक लहान सर्कल आहे, ते प्रोव्हिजन्स सांगतं. या प्रोव्हिजनवरती बेस जो लॉ बनतो तो असतो कॉन्स्टिट्युशनल लॉ. ठीक आहे. आता डिफरन्स, आता ह्या 3 घटकांमधला डिफरन्स इथे दिलेला आहे, तो आपण बघूयात. कदाचित असाच क्वेश्चन येऊ शकतो की डिफरन्स सांगा, आणि असा चार्ट फॉर्ममध्ये लिहिल्यामुळे किंवा ते पिक्टोरियल आपण एक ॲन्सर दिल्यामुळे, पिक्चर दिल्यामुळे काय होतं, एक छान आन्सर आपण लिहू शकतो. ओके.
काय आहे कॉन्स्टिट्यूशन? अ फंडामेंटल लॉ or document that outlines the structure, power and duties of government as well as the rights of citizen. Document that organizes governance and defines right. कॉन्स्टिट्यूशनल लॉ काय आहे? द बॉडी ऑफ लॉ दॅट इंटरप्रिट्स. आता इथे काय दिल्यात? इथे प्रोव्हिजन्स दिल्यात, स्ट्रक्चर, पॉवर, ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट सांगितल्यात, पण आता त्याच प्रोव्हिजन्सला इंटरप्रिट, अप्लाइज अँड एन्फोर्स द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच प्रोव्हिजन्सला इंटरप्रिट, अप्लाइज अँड एन्फोर्स करतोय कॉन्स्टिट्यूशनल लॉ. द ब्रांच ऑफ लॉ दॅट गव्हर्न्स हाऊ कॉन्स्टिट्यूशन इज अप्लाइड. ओके, आता तिसरा पॉईंट आपला कोणता होता? कॉन्स्टिट्यूशनॅलिझम. द बिलीफ ऑर principle that government should be conducted according to constitution, ensuring the protection of citizens' right and limiting power. Power tends to corrupt and absolute power corrupts absolutely. लॉर्ड ॲक्टन लक्षात ठेवलं तरी आपल्याला समजून जातं की काय आहे कॉन्स्टिट्यूशनलिझम आणि का आहे कॉन्स्टिट्यूशनलिझम. पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे, जसं मी सांगितलं फिलॉसॉफिकल कन्सेप्ट आहे, तर ही पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे. ॲडव्होकेटिंग कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स. कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्सला प्रमोट करणारी अशी ही पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे कॉन्स्टिट्यूशनलिझम. ठीक आहे, आता हे आपलं होतं कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि कॉन्स्टिट्यूशनलिझम. हा आपला सेकंड पॉईंट होता आपल्या सिलेबसमधला, फर्स्ट मॉड्यूलमधला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट आहे आपला सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर मग आता इथेच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये सेलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन कव्हर करूयात. थँक्यू.